नमस्कार सर्व लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ज्या पात्रता आहेत आणि अपात्रता आहेत त्या काही चेंज झालेल्या आहे, काही अपडेट त्यामध्ये आलेले आहेत का? कारण ई-के-वाय-सी करताना बऱ्याचशा महिलांना असं दाखवत आहे की तुमचा जो आधार कार्ड आहे तो लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट नाहीये. तर हे नेमकं काय? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल पात्रता आणि अपात्रता काय आहे त्या जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली ग्रुप्सवर लाडक्या बहिणींना तर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा. हे अगदी मोफत असतं, पण हे नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी मला प्रेरणा देत असतं. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर पात्रता जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला माहित असेल की आता जो आहे नवीन अर्ज तर मागेच बंद झाले होते, त्यामुळे तुम्ही आता नवीन अर्ज सध्या तर यावर करू शकत नाही लाडकी बहीण योजनेसाठी. पण पात्रता काय आहे, त्यामध्ये काही चेंजेस आहेत का आपण ते बघून घेऊया. तर सगळ्यात आधी आपण पात्रता जाणून घेऊया. पहिली पात्रता जी आहे ती म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं तुम्हाला आवश्यक आहे. दुसरी पात्रता म्हणजे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र आहे. तिसरी पात्रता म्हणजे किमान वयाची 21 वर्ष तुमची पूर्ण असली पाहिजे आणि 65 वर्षांपेक्षा तुमचं वय कमी असलं पाहिजे. आता जर तुमचं असं कदाचित दाखवून राहिले की आतापर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता, तुम्हाला वेळोवेळी तुमचे पैसे आले, हप्ते तुम्हाला आले, पण आता जर तुमचं नाव त्यामध्ये यादी दाखवत नाही तर फार जास्त प्रोबॅबिलिटी आहे की तुमचं नाव जे आहे ते वगळण्यात आलेल्या योजनेमधून, कारण तुम्ही आता त्या पात्रतामध्ये बसत नाही. तर त्यामुळे तुम्ही अजून काही पात्रता आहेत अपात्र, त्यावरून तुम्हाला कोण जाईल की तुमचं नाव वगळण्यात आले की काहीतरी दुसऱ्याचे राहिले. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. पुन्हा एकदा सांगतोय, व्हिडिओला पूर्ण बघा, नक्की बघा. चौथी पात्रता म्हणजे लाभार्थ्यांनी स्वतःचे आधार लिंक असलेले बँक अकाउंट त्यांचं असलं पाहिजे. लाडकी बहीण जे आहे जिल्हा योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांना त्यांचं आधार कार्ड लिंक असलेलं त्यांचं बँक पासबुक किंवा बँक खातं त्यांचं असायला हवं, हे पात्रता आहे. आणि पाचवी म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असायला नाही पाहिजे. पुन्हा एकदा, लाभार्थी कुटुंबाचे 2,50,000पेक्षा जास्त उत्पन्न नाही पाहिजे एका वर्षामध्ये. वार्षिक उत्पन्न महिन्याचं आहे, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नाही पाहिजे, तरच तुम्ही पात्र आहात. आता अपात्रता तुम्हाला काय सांगतो, त्यामध्ये आता जशा पात्रता तशाच अपात्र आहेत. काय सांगतो, जर तुमच्या घरामध्ये एखाद्याचे आर्थिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे तर तुम्ही अपात्र ठरतात या योजनेसाठी. दुसरी पात्रता म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. आयकरदाता म्हणजे जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरतात, हे तुम्हाला इथून समजून येतं. तिसरी म्हणजे जर कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग वगैरे. इथे तुम्हाला शॉर्टकट सांगतो, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये. जर तुमच्या घरामध्ये कुणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला असेल किंवा सरकारी जॉबला असेल, परमनंट जॉबला कुठे जर तुम्ही असाल, कार्यरत असाल किंवा तिथून रिटायर सेवानिवृत्त होऊन जर का तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात, इथं तुम्हाला समजून येतं. चौथी अपात्रता म्हणजे सदर लाभार्थी महिला जर शासनाच्या इतर महिला विभागाच्या योजनेचा जर लाभ घेत असाल आणि त्याद्वारे तुम्ही 1,500 रुपये किंवा 1,500 रुपयांपेक्षा जास्त जर का तुम्ही शासनाच्या इतर महिला विभागाच्या शासनाच्या लाभ घेत असेल तर तुम्ही अपात्र ठरत आहात. इथून तुम्हाला हे समजून यायला पाहिजे. तुमच्या कुटुंबातील सदस्य माजी खासदार किंवा आमदार आहे किंवा विद्यमान खासदार किंवा आमदार असताल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरतात. आता मला हा प्रश्न पडतोय की जर तुमच्या घरामध्ये कोणी आमदार खासदार असाल तर तुम्ही एवढी झंझट का घेतात 1,500 रुपयासाठी. हा, ती गोष्ट वेगळी आहे की नेते कोणत्याही गोष्टीतील पैसे सोडते. चला असो, आपण विषयांतर नको, आपण आपल्या मुद्द्यावर ठाम राहूया. त्यापुढे अपात्रता म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा संचालक आहेत. आणि फार महत्वाची आणि सर्वात आजकाल जी संभ्रम ते आहेत लोकांमध्ये ती म्हणजे 4 चाकी तुमच्याकडे जर असेल, तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर असेल तर तुम्ही अपात्र ठरतात लाभ घेण्यासाठी, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अपात्र ठरतात. सॉरी असं. तर तुमच्या घरामध्ये जर 4 चाकी असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरत असाल. पण आता तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या शेतकरी कुटुंबातून येतात, तर शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर, आपल्याला माहिती आहे ट्रॅक्टर असतं शक्यतो. पण आता ट्रॅक्टर असल्यामुळे जर तुमचं सुद्धा नाव वगळण्यात येणार आहे का, याचं उत्तर आहे नाही. ट्रॅक्टर वगळून जर तुमच्याकडे इतर काही 4 चाकी तुमच्या परिवारातील सदस्याकडे जर का त्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल तर तुम्ही यासाठी अपात्र आहात. पण जर ट्रॅक्टर असेल आणि इतर काही 4 चाकी नाही, तुमच्याकडे कार नाही, जर तुम्हाला स्पष्ट सांगायचं झालं तर तुम्ही पात्र आहात योजनेसाठी. फक्त ट्रॅक्टरला माफी आहे, बाकी दुसऱ्या कारण नाही. जर कार तुमच्या कुटुंबातील सदस्याकडे नोंदणीकृत आहे त्याच्या नावावर तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात. तर ह्या होत्या अपात्रता आणि अपात्रता. यापैकी तुम्हाला आता समजून आलं असेल की तुम्ही पात्र आहात की नाही, आणि जर आधी योजनेचा लाभ घेतला असेल आणि आता जर तुम्हाला लाभ घेता येईल की नाही हा प्रश्न असेल तर याचं उत्तर मला असं वाटतं नक्कीच तुम्हाला भेटलं असेल. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा, नक्की त्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुप्सवर नक्की शेअर करा. तुमच्या ओळखीमध्ये ज्या लाडकी बहीण आहेत, ज्यांना एक संभ्रम आहे, त्यांना समजत नाही नेमकं काय प्रॉब्लेम, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बंद झालं. हा, ओके.